खरीपाच्या तोंडावर डिझेल टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना धाड येथील पेट्रोल पंपावर सोमवारी मोठा मनस्ताप सहन करावा लागला। डिझेलचा टँकर दाखल होऊनही तासनतास वाटप न झाल्याने शेतकरी संतप्त झाले होते। माहिती मिळताच ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी पेट्रोल पंपावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला आणि त्यानंतर प्रशासनाने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। अखेर मध्यरात्री 12 वाजता डिझेल वाटप सुरू करण्यात आलं। त्यामुळे अनेक तास प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मयत युवकाचं नाव आदित्य उत्तमराव रमजे असं आहे। आदित्य हा आपल्या कुटुंबासह काही दिवसांपूर्वी माजलगाव तालुक्यातील सावरगाव शिवारात सालगडी कामासाठी गेला होता। मिळालेल्या माहितीनुसार आदित्य हा आपल्या लहान भावासह आणि मित्रांसोबत धरण क्षेत्रातील जॉकेल नावाने ओळखल्या जाणाऱ्या तलावात पोहण्यासाठी गेला होता। दरम्यान तलावात गाळ उपसा करण्यात आल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले होते। खोल पाण्याचा अंदाज न आल्याने आदित्य अचानक पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केलं। काही वेळानंतर आदित्यला पाण्याबाहेर काढण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील बकवाल नगर इथं शेजाऱ्यांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचं रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना घडली। या प्रकरणाचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय, त्यामुळे परिसरात आता खळबळ उडाली आहे। ही घटना वाळूज पोलीस ठाणे हद्दीत घडली। या प्रकरणी संजय दिनकर पांढरे यांनी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। तक्रारीनुसार त्यांच्या घरासमोर राहणारे ज्ञानेश्वर वनारसे यांनी तुम्ही माझ्या पत्नीकडे का पाहता या कारणावरून पांढरे यांच्या पुतण्याला शिवीगाळ केली। त्यानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये वाद वाढला। दरम्यान संजय पांढरे हे वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असताना ज्ञानेश्वर वनारसे आणि त्यांची पत्नी आणि मुलगा कार्तिक यांनी पांढरे कुटुंबियाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केलाय। या घटनेत पुतण्या, पत्नी, भाऊजय आणि वडिलांनाही मारहाण झाल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी वाळूज पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केलाय। मी तिकडे घरात होतो बरं का साहेब, मी घरात होतो पण मला माहीत नाही माझ्या पोराला नातूला असं मरणाचं मारलं। 5-6 जणांना कोणं धरलं, कोणं हाणलं, काय करावं। माझं पहिल्यानं आम्हाला पहिल्यानं हे मारलेलं आहे त्यानं। माझे हात मोडले साहेब, माझे हातसुद्धा मोडले। हा माझा घाटीचा रिपोर्ट आहे पोलीस स्टेशनला। हा काय करावं त्याला। तुमचं काय म्हणणं आहे, तुमची काय मागणी झाली? नाही मागणी नाही, यायचं काही ना काहीतरी लाव। आम्हाला मारणार आहे ते, कधी ना कधी मारून टाकणार आहे ना एखाद्याला। आता किती वेळ झाली घटना? आई दुसरी वार आहे साहेब। विनाकारण आमच्याकडे पाहताना तमच्याकडे पाहताना काही कुठाने चाभऱ्या बोलवतो। लगे लय बेकार आहे साहेब। आता काय करा, आम्ही गरीब माणसं आहे हो। हां त्याच्या दाराकडे पाहत नाही, आम्हाला देणं नाही घेणं नाही काही नाही। हां यायची फक्त मेहरबानी करा आणि यायला सोयला लावा। हां यायला असं सोयला लावा साहेब, बस मेहरबानी करा। हां नागपूर शहरातील वाढत्या पाणी टंचाईच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षानं महानगरपालिकेवर आंदोलन केलंय। शहरातील अनेक भागात नियमित पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। या प्रश्नावर काँग्रेसनं यापूर्वी महापौर आणि आयुक्तांना निवेदन देत उपाययोजनांची मागणी केली होती, मात्र ठोस तोडगा न निघाल्यानं पक्षानं आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। आंदोलनात मोठ्या संख्येनं काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महापालिका परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। जानेवारी मध्ये निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर या नागपूर शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये सर्वच नवीन नगरसेवक निवडून आलेले आहे आणि तेव्हापासून सातत्याने आम्ही या माननीय महापौरांना आणि या सत्ताधाऱ्यांना वारंवार निवेदन दिलेलं आहे। कारण की सर्वचकडे सर्व प्रभागामध्ये नगरसेवकांची ओरड आहे। नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध नाही आणि जे वॉटर टँक आहे तिथे सुद्धा टँकरची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही। ह्या उन्हाळ्यासारख्या याच्यामध्ये जर नागरिकांना पाणी मिळत नसेल तर मग ह्या सत्ताधाऱ्यांनी इथे राहून त्याचा उपयोग नाही। आम्ही ह्या सभागृहामध्ये सुद्धा पाण्यावरती विशेष सभा घेण्याकरता सुद्धा यांना निवेदन दिलं, परंतु कुठल्याही प्रकारची विशेष सभा सुद्धा यांनी घेतलेली नाही। त्याच्यावरून असं निश्चितपणानं जाणवतं की या नागरिकांना, या शहरातील नागरिकांना पाणी पिण्याकरता हे प्रशासन आणि प्रशासक
यांना कुठल्याही प्रकारची चिंता नाही, म्हणून या शहरातील लोकांना मुबलक पाणी मिळावं याकरता आज ह्या महापौरांचा घेराव म्हणून हे आंदोलन इथे आम्ही केलेलं आहे. नाही, ह्या 24/7 ही फक्त निव्वळ बोगस कंपनी आहे. ह्या कंपनीने एवढ्या वर्षामध्ये ज्या नेटवर्क आणि जी पाईपलाईन या शहरामध्ये टाकायला पाहिजे होती अजूनपर्यंत 50% सुद्धा काम त्यांनी पूर्ण केलेलं नाही. आणि मला असं वाटतं यांचे काय सत्ताधारी काय लाड पुरवत आहे हे समजण्याच्या पलीकडे आहे. कारण की वारंवार निवेदन देऊन आणि तिथे हाऊसमध्ये मागणी करून सुद्धा यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं दबाव आहे नाही किंवा कुठल्याही प्रकारचं यांच्यावर नियंत्रण नसल्यामुळे आज हे OCW चे सर्व अधिकारी माजून गेलेले आहे. त्याच्यामुळे या शहरातील लोकांना पाणी उपलब्ध होत नाहीये. जालना शहरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना शिवसेना पक्षाचे शेकडो बॅनर झळकल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. या प्रकरणी प्रशासनानं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे यांनी केली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शहरभर मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले होते. मात्र सध्या विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना हे बॅनर लावण्यात आल्यानं हा आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण डोळे यांनी प्रशासनानं या प्रकरणात डोळेझाक न करता संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विचारू का सर, मला सांगा की सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे अर्थात विधान परिषद निवडणुकांची आचारसंहिता सुरू आहे. सगळ्या पक्षांचे कार्यक्रम बंद आहेत, मात्र शिवसेनेचा कार्यक्रम शहरामध्ये सुरू आहेत. आज शेकडो बॅनर त्यांचे शहरामध्ये झळकल्याचं आपल्याला बघायला मिळतं. यामध्ये प्रशासनानं आमच्या सगळ्या चौकात असणारे बॅनर प्रशासनानं आमच्या आचारसंहितेच्या नावाखाली त्या ठिकाणी काढून टाकले. परंतु मी जी माहिती या ठिकाणी घेतली की श्रीकांत शिंदे या ठिकाणी आलेले 3 स्टार हॉटेलमध्ये त्या ठिकाणी थांबलेले आहेत. सगळ्या ताप्यासहित त्या ठिकाणी आले आणि त्यांच्या सगळीकडं पक्षाचे बॅनर त्यांचे त्या ठिकाणी चिन्हासहित त्या ठिकाणी लागलेले. प्रशासन जाणून बुजून त्यांच्या बाजूने उभं राहतंय हे त्या ठिकाणी दिसतंय. आणि एकीकडे पंतप्रधान म्हणतात की डिझेल वाचा, पेट्रोल वाचा, कमी खर्च करा, पण हे फक्त तुमच्या पुढे मीडिया समोर फक्त एखाद्या कुठल्या तरी ट्रेननं जाताना कोणीतरी दिसतंय, मोटरसायकलवर विधान भवनामध्ये फक्त दाखवण्यासाठी त्या ठिकाणी निघतं. पण प्रत्यक्षात हे प्रचंड खर्च हा शेतकऱ्यांचा खर्च ते त्या ठिकाणी शासकीय योजनामधून त्या ठिकाणी करतात. आज शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अडचण येते. पेट्रोल पंपावरती डिझेल आणि पेट्रोलसाठी शेतकऱ्यांच्या प्रचंड रांगा असताना सुद्धा या ठिकाणी हे सरकार संवेदनशील त्या ठिकाणी नाही. आणि म्हणून प्रशासनाला आम्ही पुन्हा कलेक्टर साहेबांना या बाबतीत भेटणार आहे की हे जे आचारसंहितेमध्ये तुम्ही ह्या पक्षाचे बॅनर त्या ठिकाणी ज्यांनी लावले असतील त्यांच्याशी कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे. ही भूमिका आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी देणार आहोत. काय नाव आहे? कल्याण दळे, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, जालना.